नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण चिकन पॉपकॉर्न बनवणार आहोत। तर ती रेसिपी कशी बनवायची तर चला बघूया। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण बोनलेस चिकन घेतलेले आहे। बोनलेस चिकन आपल्या आवडीनुसार आपण कट करून घेणार आहे। किती बारीक पीस पाहिजे त्यानुसार आपण त्याला कट करून घ्यायचे आहेत। बोनलेस चिकन आणल्यानंतर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर त्याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत। आता त्याला आपण एका बाउलमध्ये घेऊया। तर छान असे तुकडे करून झालेत। त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। जास्त उशीर लागत नाही, खूपच झणझणीत अशी आपली रेसिपी रेडी होते। मीठ टाकल्यानंतर आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। 1 चमचा विनेगर टाकणार आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो। आता त्याच्यावर अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं। छान आलं लसूण पेस्ट लाल तिखट असं चिकनला चिकटलं पाहिजे आणि छान व्यवस्थित मिक्स करून आपण अर्ध्या तासासाठी तसंच ठेवून घ्यायचं आहे। आता अर्धा तास झालेलं आहे। आता आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे 1 वाटी, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर छान मिक्स झालेलं आहे। आता आपण एकदम सगळं नाही टाकायचं आहे, थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे त्याच्यावर। चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ना त्याच्यावर। आता छान व्यवस्थित चिकन मिक्स करून घेऊ आपण पिठामध्ये। कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ असलं तर टाकलं तरी चालतं, त्याच्याने सुद्धा छान असे क्रंची होतात। तर छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर छान व्यवस्थित मिक्स झाले तोपर्यंत आपण बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। तर तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। आता आपण एक एक पीस चिकनचे तेलामध्ये सोडून घेऊ। तेल छान गरम झालेलं पाहिजे, तर सर्व लांब लांब सोडून घ्यायचे म्हणजे चिकटणार नाहीत। तर छान असे सोडून घेतलेत। आता 2 मिनिटांनंतर आपण त्याला पलटी करून घेऊ आणि खूपच क्रंची आणि टेस्टी आपले असे पॉपकॉर्न रेडी होतात। तर छान असे लाल कलर येतोपर्यंत त्याला आपण तळून घ्यायचं आहे। छान कलर आलेला आहे। आता आपण ते एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ, म्हणजे काय एक्स्ट्रा तेल असेल तर टिश्यू वळून घेईल। तर छान पॉपकॉर्न आपले रेडी झालेले आहेत। आता आपण त्याला एका डिशमध्ये सर्व करू। छान असं केचप किंवा हिरवी चटणी सॉस बरोबर आपल्याला खूप छान लागतात। आणि किती नरम आहे बघू शकता, छान शिजले गेलेत। तर रेडी झालेले आहे आपले चिकन पॉपकॉर्न। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एकदा नक्की करून बघा। धन्यवाद।